नमस्कार नमस्कार नमस्कार. वास्तुकार गुरु, आज वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मला वेगवेगळे प्रकारचे वास्तुशास्त्रासाठीचे प्लॅन येतात, ईमेलवरती येतात, व्हॉट्सॲपवरती येतात आणि ते प्लॅन बघून सर आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा ना. तर अशा बरेच लोकांची रिक्वेस्ट असते. तर तुम्ही मला विचारा, तुम्ही मला सांगा, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण ह्यामध्ये होतं असं की तुम्ही जे प्लॅन मला पाठवता त्या प्लॅनवरती तसं कॅल्क्युलेशन करणं शक्य नाही. कारण बरोबर तुम्ही जे नॉर्थ वेस्ट डिरेक्शन सांगता किंवा नॉर्थ ईस्ट डिरेक्शन सांगता किंवा साऊथ ईस्ट डिरेक्शन सांगता किंवा साऊथ वेस्ट डिरेक्शन सांगता, तुम्ही जी पण डिरेक्शन मला सांगता ती डिरेक्शन तुम्ही ज्या पद्धतीने काढलेली असते ती मेथड तुमची वेगळी असते. आणि ॲज अँड वास्तुकार, ॲज अँड मास्टर लेवल अँड वास्तुकार ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 3 सिगमेंट्स आहेत डिरेक्शन डिटेक्ट करण्यासाठीच्या, त्या वेगळ्या असतात. बरेच वेळेला मी क्लायंटकडे जेव्हा व्हिजिटसाठी जातो त्यावेळेला मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तिकडचे जे डिरेक्शन्स आहेत जे मला क्लायंट्सने आधी फोनवरती सांगितलेले असतात तसं त्या डिरेक्शनची डिग्री तिकडे येत नाही. आणि त्यामुळे बरेच वेळेला आपण केस हँडल करण्यासाठी लागणारी जी स्पेसिफिक निश असतो किंवा जो स्पेसिफिक सब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट तिथे आपला चेंज होतो. म्हणूनच रेमेडी जी असते किंवा कुठल्याही प्रकारची वास्तुशास्त्राप्रमाणे जी गोष्ट, जी रेमेडी आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करतो ती डिफॉल्ट होऊ शकते. तर त्यामुळे हा एक झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट ह्याच्यामधला असा आहे की आपण प्रत्येक व्यक्तीचं डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमची वास्तू ट्यून करण्याचा प्रयत्न इथे करत असतो. त्यामुळे तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे ज्या डिरेक्शन्स प्रॉपर येतात, तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमच्या वास्तूच्या ज्या डिरेक्शन्स आम्हाला प्रॉपर वेने वर्कआउट करायच्या असतात त्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असल्यामुळे तसं मग त्या प्लॅनवरती काम करणं शक्य होत नाही. आणि तिसरा पॉईंट याच्यामधला असा आहे की जी जागा आहे, तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, बंगल्यामध्ये राहत असाल, तुमचं कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, लँड असेल, एनी काइंड ऑफ द वास्तू, एनी काइंड ऑफ द थिंग्स ऑफ द वास्तू, पण त्या स्पेसिफिक त्या जागेवरती उभं राहिल्याशिवाय आम्हाला कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे वितर्क मांडता येत नाही. कारण आम्ही ज्या वेळेला वास्तूमध्ये त्या जागेमध्ये उभं राहतो त्यावेळेला तिकडचे व्हायब्रेशन्स आम्हाला जाणवतात आणि त्या व्हायब्रेशन्सच्या जोरावरती आम्ही केस हँडल करण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना ती केस आम्ही सक्सेस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. तर त्याचे जे रिकॉल्स असतात त्याचे रिकॉल्स मला ब्रह्ममुहूर्तावरती येतात. उदाहरणार्थ वस्तू, वास्तू, व्यक्ती, प्रसंग, हे जे सिच्युएशन्स आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचे स्पेसिफिक रिकॉल्स मला ब्रह्ममुहूर्तावरती येतात, माझ्या क्लायंटची केस हँडल करत असतो. तर त्यामधला चौथा पॉईंट असा आहे की तुमच्या वास्तूमध्ये माझ्याकडे अनेक प्रकारचे वास्तूसाठी येणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर त्यामध्ये बरेचसे लोक असे पण आहेत की सर आम्ही वास्तुशास्त्र, खूप नामांकित वास्तुशास्त्र तज्ज्ञ आमच्याकडे आधी येऊन गेले पण तरीसुद्धा आम्हाला रिझल्ट बघायला मिळाला नाही. तर ह्याचं कारण असं आहे की तुमचं संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे केलेलं जरी असलं तरी सुद्धा त्याचं जे इंटरनल इंट्युएशन स्कूल जी आहे ती कुठेतरी डिफॉल्ट होते. आणि तुमचा जो आतमधला देखावा म्हणजे एक इंटरनल फॉर्म जो आहे तुमच्या वास्तूचा आणि एक्सटर्नल फॉर्म जो आहे वास्तूचा, म्हणजे तुमच्या वास्तूच्या बाहेर जे पण एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटचा सुद्धा ॲट द सेम टाइम तेवढाच निगेटिव्ह और पॉझिटिव्ह रिझल्ट तो देत असतो. आणि अशा वेळेला संपूर्ण वास्तू आपण वास्तुशास्त्राप्रमाणे बनवली पण तरी सुद्धा आपल्या आजूबाजूला, आपल्या अराउंडला काही नकारात्मक गोष्टी असतात किंवा काही आपल्या केससाठी सुटेबल गोष्टी तिथे नसतात, तर मग त्यावेळेला तो तसा रिझल्ट तिथे बघायला मिळत नाही. आणि त्याला आम्ही म्हणतो एक्सटर्नल फॉर्म अँड अँटी वास्तू. म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ प्रमाणे जे आपण एनर्जीज आम्ही तिथे प्रोड्यूस करतो आणि एक्सटर्नल फॉर्ममधला जो पण गोष्ट असते ती तुमच्या इंटरनल फॉर्मला मॅच करत नाही, कनेक्ट करत नाही. मग ते कनेक्ट करण्याचं काम आमचं आहे. दॅट इज अवर सिक्रेट बेसिकली. हे असं कॅमेऱ्यासमोर 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. माझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे. आत्तापर्यंत मी 35,000 पेक्षा सुद्धा जास्त लोकांना वास्तुकार गुरुच्या माध्यमातून
सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. तर ह्यामध्ये तुमच्या वास्तूचा एक्सटर्नल फॉर्म आणि इंटरनल फॉर्म हा परफेक्ट मॅच करणंचं काम आम्ही करत असतो आणि म्हणूनच आमच्या क्लायंट्सला अतिशय चांगले आणि बेहतरीन रिझल्ट इथे बघायला मिळतात. तर फक्त प्लॅनवरती म्हणजे स्पेसिफिकली फक्त प्लॅन पाठवला आणि त्याच्यावरती आपण डिस्कशन करणं, त्याच्यावरती तुमची केस सॉल्व्ह करणं, तर तसं ते शक्य नाही. आणि तसं जर ते कोणी करत असेल तर ते किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आउटपुट देऊ शकत असतील किंवा काय, तर त्याच्याबद्दल मी थोडा साशंकच आहे. कारण ह्यामध्ये खूप स्पेसिफिक वर्कआउट तिथे केलं जातं, खूप सिस्टमॅटिक वर्कआउट तिथे केलं जातं आणि म्हणूनच आम्ही वास्तुशास्त्राच्या व्हिजिटला जास्त प्राधान्य देतो. आणि ज्या वेळेला आम्ही वास्तुशास्त्राच्या व्हिजिटला येतो त्यावेळेला त्या गोष्टी आम्ही अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तिथे करत असतो. आणि तर मला आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे की फक्त व्हॉट्सअपला आणि ईमेलला मला प्लॅन न पाठवता तुम्ही ॲक्च्युअल कन्सल्टेशनसाठी मला तिथे बोलवा, इन्व्हाइट करा की जेणेकरून मी तुमची जी केस आहे त्या केसच्या निगडीत ज्या पण काही गोष्टी असतील त्या मी तिथे सक्सेसफुली तुम्हाला डिलिव्हर्ड करू शकेल. आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज द्यायचा होता. तर असेच वास्तुकारचे असेच अतिशय चांगले असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल, तर तुम्ही मला डेफिनेटली SMS बॉक्समध्ये पिंग करू शकता. तुम्ही मला डायरेक्ट कनेक्ट करू शकता. आपले लाईव्ह सेशनसुद्धा असतात, त्या लाईव्ह सेशनला सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकता. तर त्या संदर्भात पण तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते डेफिनेटली तुम्ही मला व्हॉट्सॲपमध्ये पिंग करा, ते डेफिनेटली मी तुम्हाला देईन. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर कॉमेंट करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये मला तुम्ही विचारू शकता, मी डेफिनेटली त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील आहे. तर अशा प्रकारे आपण आस्क वास्तुकार गुरुचे व्हिडिओ वेगवेगळे सब्जेक्ट्स आपण घेऊन इथे येत आहोत. आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता. आणि याचबरोबर आपण भेटूया अशाच एका नवीन विषयामध्ये आणि परत एकदा एक चांगला व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.